नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फोर्समधलीच एक पुढची कन्सेप्ट पाहणार आहे, रिझॉल्यूशन ऑफ फोर्स. रिझॉल्यूशन ऑफ फोर्स. सो दोन कन्सेप्ट आहेत, रिझॉल्यूशन ऑफ फोर्स अँड कंपोजिशन ऑफ फोर्स. कंपोजिशन आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. या व्हिडिओमध्ये आपण रिझॉल्यूशन ऑफ फोर्स बघणार आहे. पण व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय रिझॉल्यूशन अँड व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय कंपोजिशन. रिझॉल्यूशन म्हणजे काय, वर्डमध्येच आहे. रिझॉल्यूशन म्हणजे रिझॉल्व करणे. रिझॉल्व करणे म्हणजेच काय, स्प्लिट करणे. आणि कंपोजिशन म्हणजे काय, इंटिग्रेट करणे किंवा एकत्र करणे. बरोबर. कंपोजिट करणे म्हणजे एक करणे. अनेक असतील त्याचं एक करणे, त्याला कंपोजिशन म्हणायचं. आणि एक असेल त्याचं स्प्लिटिंग करणे किंवा स्प्लिट करणे, त्यालाच रिझॉल्यूशन असं म्हणायचं. सिंपल रिझॉल्यूशन ऑफ फोर्स म्हणजे काय, सपोज एक फोर्स असेल, सिंगल फोर्स असेल, त्याचं नंबर ऑफ फोर्सेसमध्ये रिझॉल्यूशन करायचं. पण कंडिशन काय त्यासाठी, तर एक महत्त्वाची कंडिशन आहे रिझॉल्यूशन ऑफ फोर्स करताना. ती कंडिशन कोणती आहे, तर बॉडीवर जो सिंगल फोर्सनं जो इफेक्ट होणार आहे बॉडीवर, तो त्याचं स्प्लिटिंग केल्यानंतर जे नंबर ऑफ फोर्सेस तयार होतील, त्या फोर्सेसचा इफेक्ट आणि सिंगल फोर्सचा इफेक्ट तो सेम असला पाहिजे. ही मेन कंडिशन आहे रिझॉल्यूशन ऑफ फोर्सची. सो रिझॉल्यूशन ऑफ फोर्स म्हणजे काय, डेफिनेशन पहिल्यांदा लिहूया. इट इज अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग a single force into number of forces without changing effect of force on a body. इफेक्ट चेंज न होता आपल्याला रिझॉल्यूशन करायचं आहे कंपोनंट्समध्ये. एक सिंगल फोर्स असेल, त्याचे आपल्याला कंपोनंट्स तयार करायचे. त्या कंपोनंट्सचा जो इफेक्ट बॉडीवर असेल, तो इज इक्वल टू सिंगल फोर्सचा इफेक्ट असला पाहिजे. ही कंडिशन आहे रिझॉल्यूशन करतानाची. आता कसा रिझॉल्व करायचा फोर्स, तर आपण दोन मेथड पाहणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा एक फोर्स दिला असेल तर त्याचं म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये रिझॉल्यूशन करायचं, ही एक मेथड आहे. आणि नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये रिझॉल्यूशन करणं ती दुसरी मेथड आहे. पहिल्यांदा पहिली मेथड सुरुवात करूया आपण. रिझॉल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. त्यासाठी मी एक फोर्स घेतो, कॉर्डिनेट सिस्टीम घेतो, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आहे, व्हर्टिकल वाय ॲक्सिस. आणि एक फोर्स मी इन्क्लाइन फोर्स घेतला एफ. त्याचा अँगल आहे हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस बरोबर अँगल आहे थिटा. आणि एफ फोर्सचे मॅग्निट्यूड आहे न्यूटनमध्ये. असा फोर्स घेतला आहे. आता मला या फोर्सचे दोन कंपोनंट्स, म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स तयार करायचे. म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे काय येणार, तर त्या फोर्सचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन किंवा पॉईंट ऑफ इंटरॅक्शन त्या कंपोनंटचा तो हाच असणार आहे. या पॉईंटमधून, ज्या पॉईंटमधून हा आपला मेन फोर्स, सिंगल फोर्स तो ॲक्ट झालेला आहे ज्या पॉईंटवर किंवा ज्या पॉईंटमधून गेलेला आहे, त्याच पॉईंटमधून त्या फोर्सचे कंपोनंट गेले पाहिजेत. आणि डायरेक्शनसुद्धा या मेन फोर्सची डायरेक्शन जिकडं आहे तिकडंच डायरेक्शन पाहिजे. म्हणजे ॲरो इकडं आला असेल तर त्याचा ॲरो पण, कंपोनंटचे ॲरो पण तिकडंच पाहिजे. आणि ॲरो जर इकडे गेला आहे फोर्सचा, तर त्याची डायरेक्शन, कंपोनंटची डायरेक्शनसुद्धा तिकडंच पाहिजे. मग या फोर्सचा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे दोन कंपोनंट्स आपल्याला तयार करायचे. आता हे म्युच्युअली परपेंडिक्युलर होत आहेत का, बघा. इकडं जर एक कंपोनंट मी केला आणि दुसरा जर व्हर्टिकल केला, तर दोघांच्यामध्ये अँगल काय होतंय, 90 डिग्री, म्हणजे परपेंडिक्युलर दोन्ही फोर्स झाले. मग सपोज मी एक कंपोनंट इकडं तयार केला, त्याला एफ एक्स असं म्हटलं.
कारण तो एक्स डायरेक्शनमध्ये कंपोनंट ॲक्ट होतोय, त्यामुळे या फोर्सचा कंपोनंट आहे, त्यामुळे यप या फोर्ससाठी, आणि तो एक्स डायरेक्शनमध्ये आहे त्यामुळे एक्स एफ एक्स. एक्स डायरेक्शनमधल्या कंपोनंटला मी एफ एक्स असं म्हणलं आणि वाय डायरेक्शनमधल्या कंपोनंटला मी यप वाय असं म्हणलं. आता मी एक राईट अँगल ट्रायंगल तयार करतो. 90 डिग्री हा अँगल आहे आणि हा अँगल आहे थिटा, आणि ही साईड काय असणार, ही साईड इज इक्वल टू ही साईड आहे, सेम आहे. म्हणजे याला मी एफ वाय म्हणले व्हर्टिकल कंपोनंटला, तर हा एफ वायच असणार आहे आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ एक्स असणार आहे या ट्रायंगलचा. मग आता या ट्रायंगलमध्ये एवढाच ट्रायंगल मी कन्सिडर केला तर साइन थिटा इज इक्वल टू काय येणार, साइन थिटा इक्वल टू थिटा अँगल इथं आहे, साइन थिटा इक्वल टू काय येणार, अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. अपोजिट साईड काय आहे एफ वाय डिवायडेड बाय हायपोटेनियस काय यप. म्हणजे मला पाहिजे काय एफ वाय काढायचं आहे, कंपोनंट फाइंड करायचं आहे, यप दिलेला असणार आहे. सो एफ वाय इक्वल टू काय येणार यप साइन थिटा. तसंच कॉस थिटा जर मी घेतलं, कॉस थिटा इक्वल टू कॉस थिटा काय असणार आहे ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड आहे एफ एक्स, हायपोटेनियस आहे एफ, मला पाहिजे एफ एक्स, सो एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. हे आहेत फॉर्म्युले. तर एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा हा आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट, हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा हा आहे व्हर्टिकल कंपोनंट. कोणताही इन्क्लाइन फोर्स असेल तर त्यासाठी त्याचे दोन कंपोनंट जर आपल्याला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन कंपोनंट पाहिजे असतील तर त्यासाठी हाच फॉर्म्युला सगळीकडं लागू होणार आहे. हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणताही इन्क्लाइन फोर्स असू द्या त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंटचा फॉर्म्युला काय एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, आणि कोणताही व्हर्टिकल कंपोनंट असू द्या त्याचा फॉर्म्युला काय एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. फक्त आपल्याला साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित बघायचं, म्हणजे कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट झाला आहे, हा ॲरो कुठं आहे तो महत्त्वाचा आहे. हा ॲरो इकडे गेला आहे म्हणजेच पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये गेला आहे, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह साईन असणार. हा ॲरो व्हर्टिकल आहे, अपवर्ड आहे, व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह वाय डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे याला साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. तो जर हा कंपोनंट याचा ॲरो इकडं असता तर तो कुठं जातोय निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर जातोय, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे जातोय, म्हणजे त्याचं साईन निगेटिव्ह येईल. हा जर व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होत असेल तर त्याला निगेटिव्ह साईन. त्या केसेस आपण आता एक एक बघणार आहे. सो परपेंडिक्युलर कंपोनंट्स एखाद्या फोर्सचे करायचे असतील तर त्यासाठी हे दोन फॉर्म्युले आहेत. आता आपण केसेस बघूया वेगवेगळ्या. आता केसेसमध्ये पहिल्यांदा मी पूल टाईप फोर्स घेतो. सो रिझॉल्युशन ऑफ फोर्स, त्याच्यामध्ये पूल टाईप प्रत्येक क्वाड्रंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता सपोज मी क्वाड्रंट सिस्टीम जर घेतली, कोऑर्डिनेट सिस्टीम हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट कोणता असतोय हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट हा असतोय, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. आता याच्यामध्ये साईन कशा असतात, या क्वाड्रंटमध्ये कुठेही पॉईंट घेतला तर त्या पॉईंटचे साईन कसे असतात, एक्स कोऑर्डिनेट प्लस आहे आणि वाय कोऑर्डिनेट प्लस आहे, प्लस प्लस. इकडे जर पॉईंट कोणता घेतला तर याचा एक्स कोऑर्डिनेट काय निगेटिव्ह आहे मायनस, आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे प्लस, मायनस प्लस असते. या क्वाड्रंटमध्ये जर पॉईंट घेतला कोणता तर याचा एक्स कोऑर्डिनेट काय मायनस आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण मायनस आहे. या क्वाड्रंटमध्ये जर एखादा पॉईंट घेतला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट प्लस आहे आणि वाय कोऑर्डिनेट डाऊनवर्ड आहे त्यामुळे मायनस. असं साइन कन्व्हेन्शन असतं. हे लक्षात ठेवलं की रिझॉल्युशन ऑफ फोर्स काही अवघड नाही, लगेच समजते. ओके, रिझॉल्युशन ऑफ फोर्स पूल टाईप घेऊया पहिल्यांदा. सपोज हा पहिला क्वाड्रंट, एक एक क्वाड्रंट आपण घेऊ. सपोज पहिल्या क्वाड्रंटमध्ये जर असा फोर्स असेल एफ आणि त्याचा अँगल आहे थिटा, तर त्याच्या कंपोनंटची डायरेक्शन कशी असणार, पूल टाईप आहे त्यामुळे इकडं आणि इकडं असणार. म्हणजे हा एफ एक्स असणार, एफ एक्स, आणि हा एफ वाय. ओके, मग त्याचे फॉर्म्युले काय येणार, डायरेक्शन काय प्लस एक्स आणि ही प्लस वाय, त्यामुळे फॉर्म्युले काय येणार एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इक्वल टू प्लस एफ साइन थिटा. दोन्हीला प्लस साइन येणार आहे.
ओके, सपोज मी दुसरा क्वाड्रंट घेतला, सेकंड क्वाड्रंट, तर तिथं कसं येणार, हा सेकंड क्वाड्रंट आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जर पूल टाईप फोर्स घेतला मी एफ, त्याचा अँगल आहे थिटा. थिटा अँगल नेहमी कुठं घ्यायचा, हॉरिझॉन्टल बरोबर फोर्सनं केलेला अँगल, तोच थिटा घ्यायचा आहे. हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल, व्हर्टिकल बरोबर केलेला अँगल थिटा घ्यायचा नाही आपल्याला. ओके, तर असा फोर्स आहे. आता फोर्सची डायरेक्शन इकडे आहे, त्यामुळे कंपोनंटची कुठे येणार, इकडं आणि इकडं. सो हा एफ एक्स असेल, हा एफ वाय असेल. आता बघा एफ एक्स कुठं जातोय बघा, त्याचं साईन काय येईल, एफ एक्स इक्वल टू, हा निगेटिव्ह कुठं जातोय त्यामुळे मायनस, आणि फॉर्म्युला तोच येणार आहे एफ कॉस थिटा, आणि एफ वाय फॉर्म्युला एफ साइन थिटा आहे, डायरेक्शन कुठं आहे प्लस, त्यामुळे प्लसच येणार आहे एफ साइन थिटा. ओके, सिम्पल आहे. त्यानंतर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये येऊ आपण. हा आहे थर्ड क्वाड्रंट. पूल टाईप फोर्स घेतला मी एक एफ, आणि हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल थिटा. याचे कंपोनंट कुठं जाणार, हा फोर्स इकडे आहे म्हणल्यावर एक कंपोनंट इकडे, एक कंपोनंट इकडं. मग हा असेल आपला एफ एक्स, हा असेल आपला एफ वाय. सो याचं फॉर्म्युले काय येणार, फॉर्म्युले सेमच आहेत, एफ कॉस थिटा एफ साइन थिटा, फक्त साईन बघायचं आहे. हे कुठं जाते निगेटिव्ह कुठं, हे निगेटिव्ह कुठं, म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. सो एफ एक्स इज इक्वल टू मायनस एफ कॉस थिटा, दोन्ही निगेटिव्ह असणार आहेत, एफ वाय इक्वल टू मायनस एफ साइन थिटा. ओके, दोन्ही निगेटिव्ह. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये येऊया आपण. फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक फोर्स घेतला मी पूल टाईप, आणि हॉरिझॉन्टल बरोबर अँगल आहे त्याचा थिटा. याचे कंपोनंट कसे येणार, डायरेक्शन इकडे आहे त्यामुळे याचा एक्स कंपोनंट इकडे, वाय कंपोनंट इकडे. याला आपण काय म्हणणार एफ एक्स, याला म्हणणार एफ वाय. ओके, फॉर्म्युले काय येणार सेम, एफ कॉस थिटा एफ साइन थिटा, फक्त साइन बघायचं. सो एफ एक्स इज इक्वल टू, आता एफ एक्स कुठं चाललाय पॉझिटिव्ह, त्यामुळं प्लस एफ कॉस थिटा, आणि एफ वाय कुठं चाललाय बघा डाऊनवर्ड, त्यामुळे निगेटिव्ह, म्हणजे मायनस एफ साइन थिटा. ओके, तर पूल टाईप फोर्सेससाठी असं आहे. हे साइन कन्व्हेन्शनच आपण इकडे वापरले बघा. पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय आहे, हा पहिला क्वाड्रंट आहे साइन प्लस प्लस, पहिला क्वाड्रंट प्लस प्लस. हा दुसऱ्या क्वाड्रंटमधला फोर्स आहे मायनस प्लस, मायनस प्लस. ओके, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये मायनस मायनस, दोन्ही मायनस मायनस. चौथ्या क्वाड्रंटमध्ये प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस. ही सिस्टीम फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, त्याच्यावरून तुम्ही कोणताही फोर्स रिझॉल्व्ह करू शकता. आता आपण पुश टाईप फोर्सेससाठी घेऊया. रिझॉल्युशन ऑफ फोर्स पुश टाईप. आता पहिला क्वाड्रंट घेऊ पुश टाईपसाठी. ओके, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सपोज पॉईंटवर, पुश टाईप म्हणजे काय, पॉईंटवर फोर्स ॲक्ट होणार आहे एफ, त्यामुळे त्याचे कंपोनंट कसे असतील, एक्स इकडं आणि वाय इकडं, डायरेक्शन तिकडंच गेली पाहिजे. म्हणजे हा एफ एक्स झाला आपला आणि हा झाला एफ वाय. ओके, म्हणजे फॉर्म्युले काय येणार, एफ एक्स इक्वल टू, फॉर्म्युले तर सेमच असणार आहे एफ कॉस थिटा एफ साइन थिटा, फक्त साईन बघायचे. मायनसकडे जाते, हे इकडं चाललंय म्हणजेच मायनस, हे खाली चाललंय म्हणजेच मायनस. ओके, म्हणजे दोन्ही मायनस असणार आहे एफ कॉस थिटा, आणि एफ वाय इज इक्वल टू मायनस एफ साइन थिटा. आता हाच फोर्स, सेम फोर्स आपण ट्रान्सफर करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आपण बघितलाय. ओके, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय सांगतो, हा फोर्स आपण याच पॉईंटवर, या लाईनवर, या पॉईंटवर आपण इकडं ट्रान्सफर करू शकतो, त्याच लाईन ऑफ ॲक्शनवर. बरोबर, म्हणजे हा पुश टाईप फोर्स आपण या क्वाड्रंटमध्ये पुल टाईप दाखवू शकतो. म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला, हा पहिला क्वाड्रंट आहे, तर इकडचा क्वाड्रंट कोणता असणार आहे, पहिल्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे हा क्वाड्रंट कोणता असणार आहे, तिसरा क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये तो फोर्स कसा दिसेल आपल्याला, असा दिसेल. ओके, एफ, त्याचे कंपोनंट असे दिसतील, आणि त्याचे फॉर्म्युले काय असणार सेम, निगेटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे मायनस एफ कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. ओके, तर पहिल्या क्वाड्रंटमधला पुश टाईप फोर्स हा सेम कोणासारखा आहे, थर्ड क्वाड्रंटमधला पुल टाईप फोर्स. ओके, सेम आहे. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये बघूया काय होते पुश टाईप फोर्स.
ओके, हा आहे सेकंड क्वाड्रंट आणि पुश टाईप फोर्स, याला यप असं म्हणूया. म्हणजे याची डायरेक्शन कुठं असणार आहे, याची डायरेक्शन कंपोनंटची डायरेक्शन एक्स कंपोनंट या डायरेक्शनमध्ये, वाय कंपोनंट या डायरेक्शनमध्ये. म्हणजे हा झाला आपला एफ एक्स, हा झाला एफ वाय. सो फॉर्म्युला काय येणार, एफ एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला सेम आहे, एफ एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला एफ कॉस थिटा एफ साइन थिटा. ओके, सो एफ एक्स इज इक्वल टू डायरेक्शन कुठं आहे बघा, आता प्लसकडे जाते म्हणजे प्लस एफ कॉस थिटा, आणि एफ वाय काय येणार, डायरेक्शन कुठं आहे डाऊनवर्ड म्हणजे मायनस एफ कॉस थिटा. ओके, निगेटिव्हकडे जात असेल मायनस, पॉझिटिव्हकडे जात असेल प्लस, वर अपवर्ड जात असेल प्लस, डाऊनवर्ड जात असेल मायनस, तिकडे जात असेल पॉझिटिव्हकडे प्लस, इकडे येत असेल मायनस. हेच बघायचं आहे फक्त डायरेक्शन. ओके, आता हा फोर्स आपण पुश टाईप फोर्स आहे तो पुल टाईप करू शकतो. कोणत्या क्वाड्रंटमध्ये, त्याच्या अपोजिट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमधला फोर्स पुल टाईप कुठं होणार, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये कंडिशन कशी असते, इथं ड्रॉ करतो मी, फोर्थ क्वाड्रंट अशा टाईपचा होईल. हाच पुश फोर्स फोर्थ क्वाड्रंटमध्ये असा होईल. म्हणजे याचे कंपोनंट कसे येणार, हा एफ एक्स बरोबर पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह लिहिले आपण एफ कॉस थिटा, आणि याचा दुसरा कंपोनंट इकडे असणार आहे, तो कसा आहे डाऊनवर्ड आहे म्हणजे निगेटिव्ह, मायनस एफ कॉस थिटा. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमधला पुश टाईप फोर्स त्याचं रिझॉल्युशन इक्वल टू कुणासारखं असते, फोर्थ क्वाड्रंटमधल्या पुल टाईप फोर्ससारखं, म्हणजे या फोर्ससारखं. ओके, सो आता थर्ड क्वाड्रंटमध्ये येऊया पुश टाईपसाठी. थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं असेल, असा पुश टाईप फोर्स, एफ हा अँगल आहे थिटा. ओके, अँगल थिटा, थिटा म्हणजे काय, हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल, एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल. आता याचे कंपोनंट कसे असणार, हा या फोर्सची डायरेक्शन इकडे आहे म्हणल्यावर हा कंपोनंट असा एफ एक्स, हा कंपोनंट व्हर्टिकल येणार एफ वाय. सो याचे फॉर्म्युले काय येतील, सेम, एफ एक्स इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. फक्त साइन बघायचे आपल्याला. आता एफ एक्स कुठं जातोय, पॉझिटिव्ह एक्सकडं, त्यामुळे प्लस एफ कॉस थिटा. एफ वाय कुठं जातोय, अपवर्ड जातोय, वर जातोय, त्यामुळं प्लस एफ साइन थिटा. दोन्ही कंपोनंट प्लस आले. आता हेच आपण, हा फोर्स आहे तो कुठं ट्रान्सफर करू शकतो पुढं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे आता थर्ड मधला फोर्स आहे तो कुठं जाणार पुढं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तिकडं साइन कसे आहेत पॉझिटिव्ह, म्हणजे आपलं बरोबर आहे प्लस प्लस. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तो फोर्स कसा दिसेल, असा दिसणार आहे एफ, आणि हा कंपोनंट एफ एक्स होणार, हा कंपोनंट एफ वाय होणार. एफ एक्स पॉझिटिव्हकडे जातोय त्यामुळे प्लस एफ कॉस थिटा, एफ वाय पॉझिटिव्हकडे जातोय त्यामुळं एफ साइन थिटा. ओके, आता लास्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये पुश टाईप फोर्स. ओके, पुश टाईप फोर्स, एफ हा अँगल आहे हॉरिझॉन्टल बरोबर थिटा. तर आता फॉर्म्युले काय येणार, फॉर्म्युले सेम आहेत. डायरेक्शन कशी असणार आहे, इकडे डायरेक्शन, एफची डायरेक्शन इकडे आहे त्यामुळे कंपोनंटची डायरेक्शन इकडे असणार आहे एफ एक्स, आणि दुसऱ्या एफ वाय कंपोनंटची डायरेक्शन इकडे असणार आहे अपवर्ड. फॉर्म्युले काय येतील, सेम, एफ एक्स इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इक्वल टू एफ साइन थिटा. फक्त साइन बघायचे आहेत. एफ एक्स कुठं जातोय बघा, निगेटिव्हकडं, इकडं जातोय निगेटिव्ह म्हणजे मायनस एफ कॉस थिटा, आणि एफ वाय अपवर्ड जातोय म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे एफ साइन थिटा. चौथ्या क्वाड्रंटमध्ये असा आहे. आता हा फोर्स आपण ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये काय येईल, सेकंड क्वाड्रंटमध्ये पुल टाईप होईल तो थिटा अँगल, आणि हा एफ एक्स कंपोनंट आणि व्हर्टिकल एफ वाय कंपोनंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये एफ एक्स निगेटिव्हकडे जातोय त्यामुळे मायनस एफ कॉस थिटा, एफ वाय पॉझिटिव्ह त्यामुळे प्लस एफ साइन थिटा. बघा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये मायनस आणि प्लस, मायनस प्लस. म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमधला पुश टाईपचा फोर्स आहे त्याचं रिझॉल्युशन हे कुणासारखं असते, सेकंड क्वाड्रंटमधल्या पुल टाईप फोर्ससारखं सेम असते. ओके, आता आपण अजून 4 कंडिशन बघायच्यात आपल्याला. रिझॉल्युशन ऑफ फोर्स ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस.
एक्स अँड वाय ॲक्सिसवर जर फोर्सेस असतील तर त्याचं रिझॉल्युशन कसं करायचं ते बघा. आता पहिली कंडिशन घेऊ आपण. सपोज अशी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि हा फोर्स एफ एक्स ॲक्सिसवर सपोज ॲक्ट होतोय आणि हा आहे वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, आणि एक्स ॲक्सिसवर फोर्स आपला ॲक्ट होतो. तर याचे दोन कंपोनंट आपल्याला पाहिजेत. कसे येणार? ह्याचा एपेक्स काय येईल? याचा एपेक्स येणार, फॉर्म्युले तेच आहेत. आता ही पॉझिटिव्ह एक्सकडे जाते त्यामुळे प्लस थिटा काय या फोर्ससाठी 0. इथून सुरुवात करतो आपण थिटा मेजर करायला, म्हणजे थिटा इथं काय 0. सो कॉस थिटाच्या जागेवर फक्त 0 टाकायचं. ओके, फर्स्ट क्वाड्रंट इथं फॉर्म्युला आहेत. थिटाच्या जागेवर 0 टाकलं, कॉस 0 काय असतं 1, म्हणजे एपेक्स काय येणार एफ. म्हणजे एपेक्स इक्वल टू काय आहे, इकडे एक्स कंपोनंट असतोय आणि व्हर्टिकल वाय असतोय. हा एफ एक्स म्हणजेच एफ असणार आहे आणि एफ वाय कंपोनंटच नाही काय या फोर्सला, त्यामुळे एफ वाय काय असणार 0. किंवा सरळ इथं टाकून बघा, थिटा 0 टाकलं तर कॉस 0 काय असणार 1, म्हणजे एफ एक्स इक्वल टू आले एफ, आणि साइन 0 असणार 0, त्यामुळे हे सगळं 0 होणार, त्यामुळे एफ वाय 0. ओके, सो एफ एक्स इक्वल टू असतं एफ आणि एफ वाय इक्वल टू 0. व्हर्टिकल कोणता कंपोनंटच नाही, त्यामुळे एफ वाय 0. सेकंड कंडिशन आपण घेऊ. आता व्हर्टिकलवर घेऊ फोर्स, हा एफ आणि सपोज हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस हा पॉईंट आहे. या पॉईंटवर सपोज व्हर्टिकली अपवर्ड फोर्स ॲक्ट होतोय, म्हणजे थिटा किती असणार आहे याचं 90 डिग्री. मग थिटाच्या जागेवर तुम्ही 90 डिग्री व्हॅल्यू टाकली की त्याचे फॉर्म्युले आपोआप निघणार आहे. मग एफ एक्स काय येणार, एफ एक्स इक्वल टू एफ कॉस थिटाच्या जागेवर कॉस 90 काय असणार 0, त्यामुळे एफ एक्स 0. एक्स डायरेक्शनमध्ये या फोर्सचा कोणताही कंपोनंट नाही, आणि एफ वाय कंपोनंट व्हर्टिकल असणार आहे, तोच इज इक्वल टू काय असणार एफ. किंवा थिटाच्या जागेवर 90 टाका, एफ साइन थिटा, साइन 90 काय असतं 1, म्हणजे एफ वाय इज इक्वल टू काय एफ. ओके, तर ह्या दोन केस झाल्या. अजून एक केस घेऊ आपण. सपोज इकडं फोर्स अप्लाय होतोय. ओके, एफ एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे आणि हा पॉईंट आहे. या पॉईंटवर निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडं फोर्स ॲक्ट होतोय. तर यासाठी एफ एक्स काय येणार. आता थिटा काय झालं, सपोज इकडून जर मेजर केलं आपण तर थिटा काय होईल 180 डिग्री. आता इकडं डायरेक्शन आहे म्हणल्यावर निगेटिव्ह असणार आहे, किंवा थिटाच्या जागेवर 180 टाका, तुम्हाला आपोआप फॉर्म्युले मिळतील. ओके, एफ एक्स इक्वल टू काय येणार. आता एक्स कंपोनंट आहे एफ आहे, पण त्याला डायरेक्शन कशी असणार आहे मायनस एफ. किंवा सरळ एफ कॉस थिटाच्या जागेवर 180 टाका, मायनस कॉस 180 काय असतं -1, म्हणजे याचा आन्सर मायनस येणार, मायनस एफ. आणि एफ वाय कंपोनंटच नाही कुठला, त्यामुळे 0. किंवा कॉस 180 0 असते, ते फॉर्म्युल्यामध्ये टाकलं या तर हे सगळं 0 येणार आहे. सॉरी, साइन 180 0 असते, इथं टाकलं की हे सगळं 0 होणार, म्हणजे याचं एफ वाय 0 येणार. ओके, आणि लास्ट कंपोनंट डाऊनवर्ड घेऊया. डाऊनवर्ड एफ असा फोर्स आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. आता याचा फक्त व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे एफ वाय, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणता नसणार आहे. आणि हा अँगल किती होणार 270 डिग्री होणार आहे, 270 डिग्री. मग तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये 270 डिग्री टाकलं तर डायरेक्ट फॉर्म्युले भेटतील, किंवा डायरेक्शननुसार डाऊनवर्ड डायरेक्शन आहे म्हणजे मायनस साईन येणार आहे. सो एफ एक्स काय येणार 0 आणि एफ वाय काय येणार -एफ. सो अशा रिझॉल्युशन ऑफ फोर्सच्या एवढ्या कंडिशन आहेत. आता ह्या कंडिशन फक्त कशासाठी झाल्या, रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. एका फोर्सचे आपल्याला 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट करायचे असतील तर एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युला तर सेमच असणार आहे सगळ्या केसमध्ये, फक्त साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ओके, आता आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू 2 नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स त्याच्याविषयी पाहूया. ओके, रिझॉल्युशन ऑफ फोर्स मधले आता सेकंड मेथड, रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू 2 नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स. म्हणजे सपोज आता मी एक फोर्स घेतो असा एफ, सपोज हा एफ फोर्स आहे
आणि हॉरिझॉन्टल बरोबर त्यानं केलेला अँगल आहे सपोज अल्फा. ओके, आता या फोर्सचे मला 2 नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट घ्यायचे. तर मी अंदाजे असा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट घेतला, एक कंपोनंट घेतला हॉरिझॉन्टल F1 आणि दुसरा कंपोनंट मी F पासून बीटा एवढ्या अँगलवर घेतला सपोज. तो पण अंदाजे घेतला, आपल्याला काही परपेंडिक्युलर नको आहेत त्यामुळे F2 मी अंदाजे अँगल एक घेतला आणि घेतला आणि त्याचा F पासून अँगल किती आहे बीटा आणि F1चा F पासून अँगल किती आहे अल्फा असं कन्सिडर करू आपण. F फोर्स तिथून अल्फा एवढ्या अँगलवर F1 फोर्स घेतला मी आणि F पासून बीटा एवढ्या अँगलवर मी F2 फोर्स घेतला. आता मी या F2ला एक हॉरिझॉन्टल लाईन काढतो आणि या पॉईंटमधून ती गेली पाहिजे. ओके, F2ला हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे हा एक ट्रायंगल तयार झाला, त्याला मी ABC म्हणतो ट्रायंगल. ओके, आता या ट्रायंगलवरची ही लाईन काय असणार आहे, याला पॅरलल काढली म्हणजे ही लाईन आणि ही लाईन इक्वल, ही F2 आहे म्हणजेच ही F2 असणार आहे. आता ही लाईन F1 आहे म्हणजे हे F1 असणार आहे ही साईड ट्रायंगलची आणि ही साईड ही साईड काय असणार आहे F असणार आहे. ट्रायंगलच्या 3 साईड झाल्या, ही F1, ही F2 आणि ही F. ओके, आता तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये साइन रूल माहीत असेल. साइन रूल काय असतोय, सपोज एखादा ट्रायंगल असेल, ट्रायंगल आहे सपोज असा ट्रायंगल घेऊ आपण, त्याची सपोज हा अँगल आहे A, हा अँगल आहे B, हा अँगल आहे C, ही साईड आहे A, ही साईड आहे B आणि ही साईड आहे C. तर साइन रूल काय असतोय A डिवायडेड बाय म्हणजे ही साईड A साईड घेतली मी A डिवायडेड बाय साइन अपोजिट साइन अँगल म्हणजे याच्या अपोजिट जो अँगल आहे त्याचा साइन रेशो. ओके, एच्या अपोजिट कोणता अँगल आहे कॅपिटल A, त्याचा साइन घ्यायचा, साइन अँगल ऑफ अपोजिट अँगल. ओके, A डिवायडेड बाय साइन A इक्वल टू B डिवायडेड बाय त्याचा अपोजिट अँगल त्याचा साइन घ्यायचा, B डिवायडेड बाय साइन B इक्वल टू C, तिसरी साईड C डिवायडेड बाय त्याच्या अपोजिट साईड अपोजिट अँगल म्हणजे C म्हणजे साइन C. हा आहे साइन रूल. हा रूल आपल्याला इथं अप्लाय करायचा. ओके, आपल्या 3 साईड कोणत्या आहेत ABCच्या ऐवजी काय आपलं F1, F2 आणि F. ओके, हे F आहे, इथं दाखवलंयच मी, इथं दाखवतो अजून F. ओके, हा रूल आपल्याला इथं अप्लाय करायचा. त्यासाठी 3 अँगल आपल्याला माहीत पाहिजेत. हा अल्फा आपल्याला माहीत आहे, हा अँगल ट्रायंगलचा. हा अँगल माहीत आहे का, याच्या अपोजिट असणार आहे बरोबर. ही लाईन त्याच्या इकडं जर हा अँगल असेल तर ही लाईन याला पॅरलल आहे म्हणजे हे 2 अँगल अपोजिट अँगल झाले. ओके, मॅथमॅटिक्सनुसार हे 2 अँगल अपोजिट अँगल, त्यामुळे हा बीटा असेल तर हा पण बीटाच असणार आहे. आता राहिला हा अँगल, तो कसा काढायचा, तिन्हीची ॲडिशन काय असणार आहे 180. 180 मधून हे 2 मायनस करायचे म्हणजे हा अँगल काय होईल 180 मायनस अल्फा प्लस बीटा. ह्या दोन्हीची ॲडिशन यातून मायनस करायची 180 मधून म्हणजे हा अँगल आपल्याला भेटेल. तो हा अँगल किती झाला 180 मायनस अल्फा प्लस बीटा. ओके, आता या रूलमध्ये हे सगळं टाकूया. काय होईल साइन रूल, एक साईड घेऊ आता या रूलप्रमाणे. F1 पासून सुरुवात करू आपण. सो F1 डिवायडेड बाय काय होईल F1च्या समोरच्या अँगलचा साइन. F1ची समोरचा अँगल कोणता आहे, F1 साईड तर त्याचा समोरचा अँगल बीटा म्हणजे साइन बीटा इक्वल टू F2, दुसरी साईड घेतली मी F2, F2च्या समोरचा अँगल म्हणजे अल्फा साइन अल्फा इक्वल टू F, तिसरी साईड आहे F, त्याच्या समोरचा अँगल म्हणजे हा अँगल C अँगल. C अँगल किती आहे 180 मायनस साइन 180 मायनस अल्फा प्लस बीटा. ओके, ब्रॅकेट्स आर इम्पॉर्टंट. आता याच्यात व्हॅल्यू टाकून पण तुम्ही डायरेक्ट F1, F2 2 कंपोनंट फाइंड करू शकता जर अँगल माहीत असतील तर, किंवा हे अजून जरा सिम्प्लिफाय करू शकतो आपण. या 2मध्ये आपण काही करू शकत नाही, इथं थोडं सिम्प्लिफाय करू शकतो आपण साइन 180 मायनस अल्फा प्लस बीटाच्या जागेवर. साइन 180 म्हणजेच काय पाय मायनस या अल्फा प्लस बीटाला मी थिटा म्हणतो. हे जरा सिम्प्लिफाय करू. सो साइन A मायनस B त्याचा फॉर्म्युला काय असतो साइन A कॉस B मायनस कॉस A साइन B, त्याच्या त्या व्हॅल्यू टाकतो मी. सो साइन A म्हणजे साइन पाय इंटू कॉस B,
बी म्हणजे थिटा आहे आपलं, हे ए आहे, हे बी. ओके, साइन ए म्हणजे पाय इंटू कॉस बी म्हणजे कॉस थिटा. ओके, कॉस थिटा आणि मायनस कॉस ए म्हणजे कॉस पाय इंटू साइन थिटा. ओके, हा ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे. साइन ए मायनस बीचा काय असतो, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. त्याच्यामध्ये मी या व्हॅल्यू टाकले. आता साइन पाय म्हणजे साइन 180 काय असतं, 0, त्यामुळे हे सगळं 0 येईल. राहिलं मायनस कॉस पाय म्हणजे कॉस 180 काय असतं, -1 आणि इंटू साइन थिटा आहे तसं, म्हणजे काय येणार, मायनस इंटू मायनस प्लस आणि राहिलं साइन थिटा. म्हणजे साइन पाय मायनस थिटा काय असणार, साइन पाय मायनस थिटा इक्वल टू असतं साइन थिटा. आपलं थिटा काय आहे, अल्फा प्लस बीटा, म्हणजे इथं अल्फा प्लस बीटा येणार डायरेक्ट, साइन अल्फा प्लस बीटा. ते आपण इथं डायरेक्ट टाकू शकतो. आता याच्या जागेवर हे टाकू शकतो. म्हणजे रिवाइज फॉर्म्युला काय येणार, F1 डिवायडेड बाय साइन बीटा इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन अल्फा इक्वल टू F डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. हा साइन रूलपासून तयार केलेला फॉर्म्युला आहे. आपण याच्यातून आपण अँगल जर आपल्याला दिले असतील, F बरोबर सपोज एक कंपोनंट अल्फा अँगल करतोय, दुसरा कंपोनंट बीटा अँगल करतोय, तर आपण दोन कंपोनंट म्हणजे F1 F2 फाइंड करू शकतो. यातून F1 कसं फाइंड करायचं, हे दोन घ्यायचे F1 साठी, F माहीत असणार आहे, अल्फा बीटा माहीत असणार आहे. म्हणजे हा रेशो जर माहीत असेल तर हा रेशो आपण याच्याबरोबर कम्पेअर केला तर F1 काढू शकतो, याच्याबरोबर कम्पेअर केला तर F2 काढू शकतो. सो F1 साठी काय येणार, F1 इक्वल टू हे साइन बीटा इकडे मल्टिप्लाय होणार, म्हणजे F साइन बीटा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. आणि F2 साठी काय येणार, हा साइन अल्फा इकडे मल्टिप्लाय होणार, म्हणजे F साइन अल्फा डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. ओके, असे दोन कंपोनंट आपण नॉन परपेंडिक्युलर कंपोनंटमध्ये सुद्धा आपण एका फोर्सचं रिझॉल्युशन करू शकतो. सो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, रिझॉल्युशन ऑफ फोर्स म्हणजे नक्की काय, त्यानंतर रिझॉल्युशन दोन प्रकारचे कंपोनंट्स आपण तयार करून बघितले. एक रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स, त्याच्या बऱ्याच केस आपण बघितल्या. आणि दुसरं रिझॉल्युशन ऑफ फोर्स इंटू 2 नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स, त्याचा फॉर्म्युला आपण असा डिराईव्ह केला, साइन रूल वापरला आणि दोन कंपोनंट आपण तयार केले. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स रिझॉल्युशन ऑफ फोर्सचे घेऊन भेटूया. तोपर्यंत थँक्यू.